श्रीयुत श्रीनिवास दळवी यांचे सुपुत्र संतोष श्रीनिवास दळवी। अहो काय खरं काय खोटं कळतच नाही मला। हे पेटंट खरं आहे ना? आपण खोटं तर नाही ना बोललोय? असं काहीतरी विचार करू नका हो तुम्ही। अहो ही सोलार सायकल तुम्ही आणि वरदने मिळूनच बनवली आहे। किती मेहनत घेतली तुम्ही त्याच्या मागे, मग आता असा विचार का करताय? हे पेटंट तुमचंच आहे। खरं सांगू का, मला ना हे काही खरंच वाटत नाहीये। म्हणजे आम्ही केलेली मेहनत, लावलेला शोध, सायकल, पेटंट, फॅक्टरी यातलं काही घडलंच नाही। सगळं स्वप्न होतं फक्त। तुम्ही उगाच विचार करताय। ऐका माझं, या सोलार सायकलचं संशोधन तुम्ही आणि वरदनेच केलं। हे पेटंट तुमचं होतं आणि तुमचंच आहे। आता या बाबतीत मनात कुठलीही शंका आणू नका। मला एक गोष्ट कळत नाहीये, आपल्या आधीच्या तारखेचं पेटंट संतोषकडे कुठून आलं? आणि समजा जर ते पेटंट त्याला अगोदरच मिळालं होतं तर मग त्याच शोधाकरता आपल्याला पेटंट कसं काय मिळालं? संतोष किती पाताळ यंत्री आहे तुम्हाला माहिती आहे ना? तो कुठल्याही थराला जाऊ शकतो। याआधी कमी त्रास दिलाय त्याने आपल्याला, आपणच त्याला माफ करत आलोय, त्याच्याकडे दुर्लक्ष करत आलोय। आता त्याच्या चुकांना माफी नाही। त्याचा काही उपयोग होणार आहे का लक्ष्मी? अगं आजपर्यंत आपण त्याला कमी वेळा शिक्षा दिली आहे का? अनेक वेळा त्याला शिक्षा दिलेली आहे। काय उपयोग झाला? त्यात काही फरक पडला? आताची गोष्ट वेगळी आहे। त्याच्या पापाचा घडा भरलाय अहो। यावेळी त्यांनी जो तुम्हाला त्रास दिलाय, तुमचा जो अपमान केलाय, त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागणार। शानू काहीतरी कर, तुला काही झालं तरी इथून सटकावंच लागेल। तू दिग्विजय काकांच्या समोर नाही जाऊ शकत। त्यांनी जर का तुला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। जयंतला कळेल की तुझी मेमरी परत आली येते आणि मग त्याला धडा शिकवण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। शानू चल। येस मिस्टर देशमुखांसोबत आमची मीटिंग स्केड्यूल्ड आहे। ओके, मी विचारून सांग। शुअर। तुम्ही जाऊ शकता। ओके कम जानू। शानू शानू निघ इथून प्लीज। जानू मिस्टर करेक्ट करू? आई एम सॉरी मिस्टर देशमुख, मी जरा आलोच। आय विल बी बॅक। साहेब नमस्कार। नमस्कार। साहेब मी सौ लक्ष्मी श्रीनिवास दळवी, एक तक्रार नोंदवायची होती। कुणाविरुद्ध? माझा मुलगा संतोष दळवीच्या विरुद्ध। केस काय आहे? साहेब ते संतोष दळवीने माझ्या नवऱ्याच्या नावावर असलेलं पेटंट जे आहे ना ते चोरलंय आणि त्यामुळे श्रीनिवास दळवींचं व्यवसायात खूप नुकसान झालंय। इतकंच नाही तर त्याच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरल्यात, त्यामुळे भर समाजात माझ्या मिस्टरांची खूप नाचक्की झाली आहे। म्हणून मला तक्रार नोंदवायची आहे, अब्रू नुकसानीचा दावा करायचा आहे। तुम्ही दळवी ना? त्या दिवशी त्या सत्कार समारंभामध्ये आला होता। हो साहेब बरोबर। तुम्ही तक्रार नोंदवून घेताय ना? तुमचा वकील कुठे आहे? वकील नाही म्हणजे प्रत्येक फिर्यादीने येताना वकील आणणं अनिवार्य आहे का? नाही, असा नियम नाहीये, पण वकील सोबत असला की
बरं पडतं. तुम्ही बसा ना, आलोच मी. हां, ते विजय सर, ते परवाच्या कार्यक्रमात दळवी होती ना, दळवी. हां, तेच ते पेटंटवाले. त्यांची मिसेस आली हो इकडे. नाही, त्यांना त्यांच्या मुलाच्या विरोधात केस करायची आहे. हो, पण कारण काय सांगू? कारण आत्ता त्यांची केस लिहून नाही ना घेतली तर माझा प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. साहेब, बराच वेळ झाला. माझी कंप्लेंट लिहून घेताय ना? तक्रार नोंदवून घेऊ शकतो, पण फिर्यादी कोण आहे? मीच. तुम्ही फिर्यादी कशा? पेटंट तुमच्या नवऱ्याच्या नावावर आहेत ना, ते चोरी झालंय ना, बदनामी त्यांची झाली आहे ना. मग तक्रार नोंदवण्यासाठी त्यांनाच यावं लागेल. साहेब, त्यांना आत्ता येता येणार नाहीये, पण मी त्यांची अर्धांगिनी आहे. त्यांच्या वतीने मी तक्रार नोंदवते ना. हे बघा, तुम्ही कायदा बदलू शकत नाही आणि तक्रारच करायची असेल ना, तर ज्याचं नुकसान झालंय त्याला इथे यावं लागेल. अहो, असं कसं बोलताय तुम्ही? पेटंट ज्याच्या नावावर आहे ना, त्यानेच इथे येऊन तक्रार नोंदवावी लागेल. अच्छा, बरं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की पेटंट ज्याच्या नावाने आहे तीच व्यक्ती तक्रार नोंदवू शकते, बरोबर? ठीक आहे साहेब. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की पेटंट श्रीनिवास दळवींच्या नावावर आहे, तसंच ते पेटंट त्यांचा नातू वरद दळवीच्या नावावर पण आहे. श्रीनिवास दळवींना यायला जमणार नाही आहे, पण मी माझा नातू वरद दळवीला घेऊन इथे येते. त्याची तक्रार तुम्हाला नोंदवावीच लागेल. जानू, 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 कशी कशी निघून गेली? ठीक गेलीस. जानू नक्की का निघून गेली? आणि तिला मिस्टर देशमुखांशी काय प्रॉब्लेम आहे? मिस्टर देशमुखांना तर ती ओळखत पण नाही. त्यात ते विश्वाचे वडील आहेत ही गोष्ट सुद्धा तिला माहीत नाही. मग ती का अवॉइड करते मिस्टर देशमुखांना? कम ऑन जयंत, थिंक अबाउट दिस. यू नीड टू क्रॅक इट.